आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाईव्ह मराठी या चॅनलच्या माध्यमातून गेले 10 वर्षामध्ये जनतेचा आवाज म्हणून ज्यांनी या चॅनलच्या माध्यमातून अतिशय तळापर्यंत जाऊन काम केलं, ह्या लाईव्ह मराठी चॅनलच्या दशकपूर्ती म्हणजे 10 वर्ष त्यांच्या वाटचालीला पूर्ण झाली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो. आणि या चॅनलच्या माध्यमातून गेले 10 वर्षामध्ये सर्वसामान्याचा आवाज बनण्याचं काम या चॅनलनं केलं. तळातल्या सत्य घटना जनतेसमोर मांडण्याचं प्रामाणिकपणे या चॅनलनं काम केलं. आणि हे चॅनल आता जिल्ह्यापुरतंच मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये, कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या 10 वर्षामध्ये या चॅनलनं विस्तार केलेला आहे. आणि ह्या चॅनलची जी खासियत आहे किंवा जी ओळख आहे ती सर्वसामान्यांचा आवाज म्हणून या चॅनलकडं बघितलं जातं. आणि हा खऱ्या अर्थानं लाईव्ह मराठी एक अग्रगण्य आणि विश्वासार्ह डिजिटल ब्रँड बनलेला आहे. त्याबद्दल आज हा जनतेचा आवाज म्हणून या लाईव्ह मराठीकडे बघितलं जातं. या चॅनलच्या 10 वर्षानिमित्त मी यांना शुभेच्छा देतो. आणि हे 10 वर्षापूर्वी लावलेलं छोटंसं वृक्ष आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे. आणि या चॅनलला लाईव्ह मराठीला भरभराटी होऊ दे, अशीच अखंड महाराष्ट्रामध्ये या लाईव्ह मराठी चॅनलची उत्क्रांती होऊ दे, ही या दशकपूर्तीच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.